साहेब अजून येईल नाही आहेत. 11 साडे 11 झाले आतापर्यंत या ठिकाणी. महावितरणचे कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे. माझी एकच समस्या आहे दादा. मी तिथं आता विचारलं, हरी विठ्ठल नगरला राहते मी. त्यांनी सांगितलं त्या साहेबांना भेटा. ते भेटले, ते मला त्यांना मी बिल दाखवलं. बिल त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही तेवढी रीडिंग वापरलेली आहे म्हणे उन्हाळ्यामध्ये, म्हणून तुम्हाला एवढं बिल आलेलं आहे म्हणे. आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे, जे बिल आहे ते तुम्हाला द्यावाच लागेल म्हणे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठलाही अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाही? नाही, मी एकच अधिकाऱ्याला भेटली. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली? दिली, त्यांनीच दिली माहिती. जे काही विभाग होता हरी विठ्ठल नगरचा, ते सर होते, त्यांचं तर काही मला नाव माहिती नाही, पण त्यांनी मला सांगितलं. म्हटलं दादा, हे 6-6 हजार रुपये बिल मी पहिलं माझ्या 1000च्या आत दिले यायचं. म्हटलं आम्ही हातमजुरी लोक आहे, आणि तुम्ही दर महिन्याला सारखं बिल काढलं. मी मागच्या महिन्याचं बिल सुद्धा भरल्या गेलं नाही माझ्याकडनं. ते 6 हजार रुपये आलं, आणि या चालू महिन्याचं 6 हजार रुपये, असे 12,190 रुपये बिल येले मला. म्हटलं हो, 2 महिन्याचं. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? बिल भरावं लागेल? हा, भरावाच लागेल म्हणे. आम्ही काहीच नाही, तेवढी रीडिंग वापरली तेवढी तुम्ही ते भरू एवढं उत्तर दिलं. बिल नाही भरायचं त्यांनी काही सांगितलं? बिल नाही भरायचं काय? नाही, ते काहीच बोलले नाही. बिल भरावं लागेल म्हणे, जे आहे ते भरावंच लागेल. तुमचं नाव आणि कुठे एरिया कुठला? हरी विठ्ठल नगर, मारुती मंदिराच्या पाठीमागे. लता भास्कर पाटील. दादा, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आला? काय मागणी तुमची? आम्ही इथं 9:30-10 वाजेपासून आलेलो आहे ऑफिसला. ऑफिसला येताना आमची ही तक्रार होती की बिल रीडिंग न घेता दिलेलं आहे, वाढीव दिलेले आहे. इतके कधी 3-4 वर्षात न आलेले बिल ते वाढीव दिलेलं आहे. तुम्हाला साधारणतः दर महिन्याला किती बिल यायचं? आम्हाला साधारण दर महिन्याला 1000च्या खालीच 700-800 असं. आता आम्हाला 1980 रुपये आलेलं आहे. बरं, तुम्ही आता MSC कार्यालयामध्ये गेला, तुम्हाला कोणाची भेट झाली, काय माहिती मिळाली? आम्ही आता साडी साहेबांना भेटलो, पण साडी साहेब बोलले की हे तुमचं ॲव्हरेज बिल आहे 2 महिन्याचं, पण आम्हाला हे मान्य नाही आहे. तुम्हाला काय माहिती? आम्ही त्यांना भेटलो, पण ते म्हणताय की आता मी बाहेर जातोय, मी थोड्या वेळाने बोलतो. भूषण श्रावण सोनवणे, गणपतीनगर, पिंपळा.